आणि सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती देशाच्या गृहमंत्र्यांनी एक कडक इशारा दिलाय। चुन चुन के मारेंगे असा स्पष्ट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी थेट दहशतवाद्यांना दिलाय। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेलाय। जगभरातनं या भ्याड हल्ल्याची निंदा केली जाते, तर दुसरीकडे भारतानं या दहशतवादाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। भ्याड हल्ला करून जर विजय झाला असं त्यांना वाटत असेल तर लक्षात ठेवा, हे मोदी सरकार आहे। एकेकाला वेचून वेचून त्यांचा सूड घेऊ असा इशारा अमित शहांनी दिलाय। वो ये न समझ ले कि हमारे 27 नागरिकों का जान लेकर ये लड़ाई जीते हो। मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है। हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा। तक आतंकवाद समाप्त नहीं होगा, हमारी लड़ाई चालू रहेगी। और जिन लोगों ने एक कृत्य किया है उसका उचित दंड उनको निश्चित रूप से दिया जाएगा। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। इंच इंच भूमि पर से आतंकवाद को मूल समेत उखाड़ने का हमारा संकल्प है और वो सिद्ध होकर रहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा पाकिस्तानला थेट इशारा। दहशतवादाविरोधातल्या लढाईमध्ये अमेरिका भारतासोबत। राजनाथ सिंग यांची अमेरिकेचे संरक्षण मंत्री यांच्याशी फोनवरनं चर्चा। अमेरिकेचं पूर्ण सहकार्य असल्याची पीट हेग्सेथ यांची ग्वाही। इन लोगों को ऐसा जवाब मिलना चाहिए, छोटी मोटी बात से सुनने वाले नहीं है, कि इन्हें याद रहे। पाकिस्तानला कायमची अद्दल घडेल असं उत्तर द्या। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जावेद अख्तर यांचं सरकारला आवाहन। भारताच्या कडक इशाऱ्यानंतर पाकिस्तानची पळताभुई थोडी। युद्धाच्या भीतीनं खैबर पख्तूनवातील 29 जिल्ह्यामध्ये बसवले गेले वॉर सायरन। भारत पाकिस्तानमधली अत्तारी बॉर्डर पूर्णपणे बंद। पाकिस्तानी सैन्याच्या भूमिकेमुळे पाकिस्तानी नागरिकांची फरफट। सीमेवरती महिलांनी टाहो फोडला। पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यक्रमात रंगलं नाराजी नाट्य। अजित पवारांकडनं वेळेच्या 10 मिनिटं आधीच उद्घाटन। खासदार मेधा कुलकर्णींचा अजितदादांसमोर नाराजीचा सूर। धाराशिवमधल्या कामांना राणा जगजितसिंग पाटील यांच्यामुळे स्थगिती। राणा जगजितसिंग पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या गौप्यस्फोटानं महायुतीत मिठाचा खडा। एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला थेट धमकी। संभाजीनगरात वक्फच्या जागेवर शासकीय बांधकाम करत असल्याचा आरोप। जलील यांचा राडा। जातनिहाय जनगणनेसाठी सरकारकडनं तयारी सुरू। ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम, तर यंदा पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीनं मोजणी। एआय तंत्रज्ञानाचाही वापर होणार। आणि पहलगामच्या हल्ल्यानंतर तणावाचं वातावरण असतानाही केदारनाथ यात्रेला सुरुवात। पंचमुखी पालखी मंदिर परिसरात दाखल। भक्तांचीही मोठी गर्दी। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय बडे मुद्दे। पाकिस्तानमधील खासदार पलवशा खान यांना अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणाने खडेबोल सुनावले। बाबरी मशीद बांधण्याचं स्वप्नही पाहू नका अशा शब्दात राणांनी हल्लाबोल केलाय। बाबरीची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक लावतील अशी दरपोक्ती पलवशा खान यांनी केली होती। जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा। हकीकत में बाबरी की दोबारा ईंट
पाकिस्तान से आएगी, ये सपने से ज्यादा कभी कुछ हो नहीं सकता। पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार पलवशा मोहम्मद जई खान यांनी दरपोक्ती केल्यानंतर नवनीत राणांनी त्यांचे दातच घशात घातले. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानातल्या नेत्यांना पळताभुई थोडी झाली आहे. हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा. भारत हल्ला करण्याची भीती असल्यामुळे पाकिस्तानचे नेते असंबद्ध बनवू लागले. पलवशा मोहम्मद जई खान यांनी तर टोकच गाठलं कि जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा और उसमें पहली अजान पाकिस्तान का सिपाहसालार आसिम मुनीर देगा. बेताल वक्तव्य करणाऱ्या पलवशा खान यांचं डोकं नवनीत राणांनी ठिकाण्यावरती आणलंय. बाबरी मशीदचं स्वप्न पाहू नका, तुमचा बाप इथे बसलाय असा इशाराच नवनीत राणा यांनी दिला. आजान देणं आणि बाबरीची परत एकदा ईट ठेवणं भारतात, हा स्वप्नामध्ये तुमचे आलं नाही पाहिजे, कारण तुमचा बाप हिंदुस्थानमध्ये बसलेला आहे. आणि बाबरीची ईट ठेवणं फक्त डोळ्याने एकदा पाहून, जो कोणती ठिकाणी तुला डोळ्यात तुझं पडलं तर डोळे काढून बाजूनी आपण ठेवू, एवढंच तुम्हाला सांगू शकते. नवनीत राणांनी पाकिस्तानच्या मुजोर खासदाराला जमिनीवर आणलं. पाकिस्तानमधले बोलघेवडे नेते, सैन्य आणि तिथले दहशतवादी या सगळ्यांनाच अशाच पद्धतीनं जमिनीवर आणून गुडघे टेकायला लावण्यासाठी भारत सक्षम आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. पहलगामच्या हल्ल्याला 10 दिवस उलटून गेलेत आणि याच हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना कमालीचा वेग आलाय. भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्ताननं शिमला करार रद्द केला, तर दुसरीकडे बिथरलेल्या पाकिस्तानचे मंत्री आण्विक हल्ल्याच्या पोकळ धमक्या देऊ लागल्यात. राजधानी दिल्लीत सुद्धा बैठकांचा सिलसिला जोर धरतोय. दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्याला फ्री हँड दिलाय. त्यानंतर लाईन ऑफ कंट्रोलवरची सुरक्षा आणखी वाढवली गेली आहे, तर दुसरीकडे सागरी सीमेवरती सुद्धा युद्धनौका सज्ज ठेवत भारतानं पाकिस्तानची चहूबाजूंनी घेराबंदी करण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची चांगलीच अडचण झाली आहे. पाकिस्तान भयभीत झालाय आणि त्याला कारण सुद्धा तसं आहे. याचं कारण आहे INS विक्रांत. INS विक्रांत ही भारताची अत्याधुनिक युद्धनौका आहे. विक्रांत एका वेळेला 40 फायटर एअरक्राफ्ट्स कॅरी करू शकतो. यामध्ये MiG-29K आणि MS-60R अँटी सबमरीन हेलिकॉप्टर्सचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे याच विक्रांतचा आता पाकिस्ताननं धसका घेतलेला आहे. तर अरबी समुद्राच्या माध्यमातून पाकिस्तानची घेराबंदी करण्याचं काम भारतानं कसं सुरू केलंय आणि INS विक्रांत भारताचा हुकुमी एक्का जर पाकिस्तानवरती अटॅक करायचा म्हटला तर कसा ठरू शकतो ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया, जाणून घेऊया. हा अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्रातली भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे अर्थातच INS विक्रांत. INS विक्रांत सध्या सज्ज आहे आणि पाकिस्तान INS विक्रांतचं टार्गेट आहे. अरबी समुद्रातनं पाकिस्तानला टार्गेट करणं भारताला निश्चितच सोपं जाणार आहे. पाकिस्तानमधली मुख्य शहरं भारत सहज टार्गेट करू शकतो. INS विक्रांत जिथे सध्या आहे तिथून कराची आहे 1338 किलोमीटर अंतरावरती आणि MiG-29Kचा स्पीड आहे 2200 किलोमीटर प्रति आवर इतका, प्रति तास इतका. म्हणजे MiG अवघ्या 40 मिनिटात कराचीमध्ये शिरून टार्गेटवरती बॉम्ब वर्षाव करू शकतो. पूर्ण शहर नाही तर शहरातली मुख्य ठिकाणं ठरवून टार्गेट निश्चित केलं जाईल. आणि कराची अर्थातच पाकिस्तानची राजधानी आहे, त्यामुळे कराचीवरती हल्ला होणं, आर्थिक राजधानी आहे त्यामुळे कराचीवरती हल्ला होणं म्हणजे पाकिस्तानची आर्थिक नस आवळणं. त्यापुढचं टार्गेट हे अर्थातच लाहोर शहराचं असू शकतं. लाहोरचं अंतर आहे 1391 किलोमीटर इतकं आणि MiG-29Kचा स्पीड आहे 2200 किलोमीटर प्रति तास इतका. म्हणजे अरबी समुद्रातनं MiG-29नं जर उड्डाण घेतलं तर अर्ध्या तासात लाहोरची राखरांगोळी करणं भारताला सहज शक्य आहे. तर लाहोर पाठोपाठ इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे. पाकिस्तानच्या राजधानीचं अंतर आहे 2142 किलोमीटर इतकं. म्हणजे MiG आपल्या स्पीडनं 2200 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं केवळ एका तासात पाकच्या राजधानीमध्ये घुसून दाणादाण उडवू शकतो. त्यामुळे पाकिस्ताननं सध्या दहशत घेतलेली आहे ती INS विक्रांतची. INS विक्रांतची ताकद ही अर्थातच प्रचंड मोठी आहे. INS विक्रांत एअरक्राफ्ट कॅरी करू शकतं.
आणि भारतानं याआधी सर्जिकल स्ट्राईक केलाय, एअर स्ट्राईक केलाय, त्यामुळे आता वॉटर स्ट्राईक होईल की काय अशी सुद्धा भीती पाकिस्तानला सतावू लागली आहे. त्यामुळे कराची, लाहोर आणि इस्लामाबाद पाकिस्तानमधली 3 महत्त्वाची शहरं. इस्लामाबाद राजधानी आहे, 2142 किलोमीटर अंतरावरती आणि मिग 29K चा स्पीड आहे, 2200 पर आवरचा.